तर नमस्कार सगळ्यांना माझा। तर आज वार आहे शनिवार आणि इथे ना संध्याकाळचे वाजले 7:30 झाले आणि आम्ही ना स्वयंपाकाला सुरुवात केली आहे। तर स्वयंपाक आता आहे ना आम्ही बाहेर चुलीवरच करतो, मस्त चुलीवरच करतोय पाठीमागं घराच्या। तर आता 10-15 दिवस झाले तसं मी तर चुलीवरच इथं स्वयंपाक करते, पण आता ताई पण करायला लागले। तर आता त्यांच्या चालू आहे तिकडं पोळ्या आणि मी ना इथं भेंड्या आणले चिरायला। तर आता त्या धुवून स्वच्छ चिरून ठेवते, मग त्यांच्या पोळ्या त्या आटपल्या का मग मी सुरुवात करीन स्वयंपाकाला। तर आज भाजी करणार आहे, भेंड्यांची भाजी आणि पोळ्या। तर मग इथं स्वयंपाक करू आणि इथं जेवण म्हणजे करणार आहे बाहेर मस्त थंड हवेमध्ये, कारण घरात खूप गरम होतं। तर मग त्याच्यामुळं मग आता मस्तपैकी अशा भेंड्या धुवून घेणार आहे स्वच्छ चिरून आणि मग भाजी करत। या सगळ्या भेंड्या मी धुवून घेते म्हणजे मग चिरून घ्यायला नंतर। आज ताज्याच बाजारमधून आणले, त्याच्यामुळं मग संध्याकाळी म्हटलं लगेच भाजी करून घेऊ, कारण दिवसभर काही कोरड्या भाजीने होत नाही आमचं, त्याच्यामुळं मग आता काय कराय भेंडीची भाजी 2 मिनिट। बाबा मी नाही खात। मग अशी मागे ठेवले दणादण बाबा डायरेक्ट पाणीचा ग्लास आहे ना गादीवर वतला, मी त्याला मारलं ना धडाधड ठेवूनच दिले। आता नव्हतं मारलं दीदीच्या, मग अशी काहीतरी झालं सटकन गालत ठेवली माझ्यासाठी गालत। तर आता सगळ्या भेंड्या धुवून घेतल्या आणि आता मस्त अशा आहे ना चिरून घेणार आहे एकदम बारीक बारीक, म्हणजे मग लवकर शिजतील। बाबा 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 for apple B for ball C for cat D for dog E for elephant F for fish G for grape H for horse I for ice cream J for joker K for kangaroo L for lion lion M for monkey N for Pluto N for Noto huh O for orange P for peacock Q for Rhino Q झालं काय R for R R for R for roach S for S3 sip T for tomato W for orange नहीं T for T for tomato tomato U for U for छोटी वाली umbrella E for अननसाचा A आईचा E हिमालयाचा E लिंबूचा U उखळाचा U उसाचा रू दुधीचा आईचा हा आईचा ए कुठं ओजी ए एडक्याचा याच्याचा तेल टाकून घेतलंय मी। तेल तापलं का मस्त जिरे आणि मोहरीचा तडका द्यायचा, त्यानंतर मग लाल तिखट हळद हिरव्या मिरच्यांचा काही करत नाही मी, कारण हिरव्या मिरच्यांची भेंडीची भाजी नाही आवडत, त्याच्यामुळे मी लाल मिरचीचीच करते। तर आता तेल तापलं का मग जिरे मोहरी लाल तिखट मीठ सगळं टाकून व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। तर आता इथं मस्त आपल्या भेंड्या आहे ना शिजू राहिल्या,
मस्तपैकी ना थंडगार हवेमध्ये ना बसून मस्तपैकी असं चुलीवर स्वयंपाक करायचा. सगळीकडे अंधारी मस्तपैकी लाईट चालू आहे. आणि इथं ताईने बी भेंडीचीच भाजी करायला आणली माझं बघून. आता त्यांचं भाजी शिजवण्याची आधी थोडीशी पेटपूजा चालू आहे. टमाटा खाऊ राहिल्या. आता भाजी शिजली की लगेच पोळ्या करायच्या आणि गरमागरम खायला बसायचं इच्छा इथंच. सगळे सोबतच बसतो म्हणजे मग इथूनच भांडे बाहेर जाता घासायला, म्हणजे मग टेन्शन नाही परत. तर आता आहे ना भाजी शिजू राहिली तोपर्यंत पीठ मळून घेते, म्हणजे भाजी शिजली की लगेचच पोळ्या करायला. आणि श्रेयांची चालू आहे गडबड, सारखी काही ना काही गोळा करून आणू राहिला. कोण येऊन बसले ग? कोणतरी माणूस बोलत दुसरा. ए पनीरचा पराठा खायचा का? वय तर फ्रीज मध्ये त्या डब्यात पनीर आहे, आणू वय. छोटी छोटी डब्बी आहे त्याच्यात पाय. आपल्याला नाही आवडत. नाही तर मागे ना ऐक, एक टमाटा, छोटासा कांदा, लसूण भुर्जी करू आपण. फ्रीज मधून आण सगळं पाडू. नको जाऊ नको जाऊ. दाणे ते आलं बर का, दिसू राहिलं नीट. हाताला कळ. बाबाला बोलून आणा जेवायला जा. इथं मस्त आता पनीर भुर्जीसाठी टोमॅटो कांदा फ्राय करून घेऊ राहिले. तव्यावरच केलं कारण परत म्हटलं आता एवढ्यासाठी कढई भरवायची, ती आपल्यालाच घस नाही, त्याच्यामुळं मग तव्यावरच करून घेतली. थोडंच करायचं एकदा फक्त स्त्रियांसाठी, कारण त्याला आवडती, त्याच्यामुळं एकदम फिक्की करणार आहे. म्हणजे मग जर खुशीने खाल्ली थोडीशी तर. नाही मोठे घे. छान छान द्याव तिला द्या. त्याला मीठ मीठ लाव. काहीच गरज नाही गोड आंबा. थांबव बाई आता. जागतेच मजा. श्री हरीचे जेव्हा तुझ्याकडे काही दिसत नाही. ते तो आपलं बाजूला कर. काय देऊ? खायचा आता पत्ता नाही. कशा थांब ना, तेल टाकायचं. काही गरज नाही, गारपटाची चाल. तर आता आम्ही ना सगळेजण मस्त जेवायला बसलोय. त्या ताईच्या भेंड्या, ताईने भेंड्या केल्या, हे गिलक आणि या मी केलेल्या भेंड्या, पोळ्या, थोड्याशा मिरच्या तळल्या आहे. आणि ती तव्यावर आहे ना भुर्जी केली होती खुशीला आणि श्रेयांशला. श्रेयांश राहिला आंबे खाऊन. ए सांडून देशील ना, चिकट आहे श्री. दे माल दे, त्याच्यापासून ते ताट तिकडे घेऊन टाक. मुंगा आंबे द्या ना. चला तर मग आता आम्ही जेवून घेतो. तिकडे चुलीवर दूध तापत ठेवले. काय तर आता आहे ना श्रीचं जेवण झालंय. आता त्याला तापाची गोळी द्यायची आहे. दरा मम्मा गेली का? चावून घे. मम्मा पे ना. नाही नाही मम्मा प्या.
गेली आ आ अच्छा आ गेली का दाखव ना मला. मम्मम घे थोडं पिऊन घे थोडंसं. अरे देवा उठा मग जा घरात आता जाओ. संपली गोळी संपली. जा घेऊन ये घरात. तिला सांगू. चला आता जेवण झाले. आता हा सगळा पसारा आवरायचा आणि झोपून घ्यायचं. भेटू सकाळी. आता सगळ्यात आधी आवरून घेते. काय छान होती गोळी. ए हा पाली सवर पालीला बोलू. काय बुवा कुठं कुठं आहे बुवा. तिथं अजून तिथं अजून सगळीकडेच बुवा आहे ना. 9 वाजले कारण कीर्तन चालू झालंय. बाबा बापू बापू काय आवाज दे बापू. आवाज दे बापू. उठा मग काय आता उठ. द्या उठ. हात झटक. ती पॅन्ट झटक झटक झटक.